खंड्या. मृग नक्षत्राचा पाऊस पडून गेला. जंगलात ओढ्याकाठ्याने पक्षी निरीक्षण करताना मला अगदी अचानक नाल्याच्या दगडीवर एक छिद्र दिसले. इथे नक्की एखाद्या पक्ष्याचे घरटे असणार म्हणून मी दूर जाऊन एका झाडाआड उभा राहिलो. माझे सारे लक्ष त्या छिद्राकडे होते. इतक्यात माझ्या कानावर किलिली किलिली असा आवाज आला. नंतर तो पक्षी सूर मारीत ओढ्याकाठ्याने बांबूच्या लवचिक फांदीवर बसला. बांबू बेटाच्या समोरच ते घरट्याचे छिद्र होते. पाखराचा आकार मैने एवढा, अंगावर निळ्या रंगाची जाग, डोके, मान व खालचा भाग गर्द तपकिरी रंगाचा, छातीचा वर्ण पांढरा, लांब, जाड आणि टोकदार चोच. तो पांढऱ्या रंगाचा खंड्या होता. मी दुर्बिणीतून त्याकडे पाहत होतो. तोच बिळातून त्याच्यासारखा दिसणारा दुसरा पक्षी डोकावला. घरट्यात पिलांचे संगोपन करणारी ती मादी होती. बिलाजवळ अलगद बसून त्याने आपल्या चोचीतीला आणलेला मासा तिच्या चोचीत दिला. तशी ती आत निघून गेली. खंड्या जवळच असलेल्या खाडीच्या दिशेने उडाला. उडताना त्याच्या तपकिरी पंखावरचा पांढरा डाग दिसे. त्या घरट्यात त्याची पिले वाढत होती. खंड्या येई, तिच्या चोचीतील पिला मासा देऊन निघून जाई. ती त्या पिलांना भरवी. नंतर घरट्यानजीक असलेल्या करवंदाच्या जाळीवर बसून शांतपणे पिलांकडे पाहत खंड्या पक्ष्याच्या वाटेकडे कान लावून राही. जंगलातल्या त्याच्या किलेल्या आवाजाने तो आल्याची माहिती पिलांना देखील होई. तशी ती बिळाच्या तोंडाशी येण्याची धडपड करीत. धिटुकली पिले पुढे येत. दुबळी अंधारात मागे चाचपडत राहत. आईच्या चोचीतला मासा मिळावा म्हणून तिच्या चोचीत चोच लावत, पंख पसरून वर मान करून चिची आवाजात याचना करत, धडपडत, उड्या मारत. परंतु आईला सारे पिले सारखीच असतात. ती दुबळ्या पिलांच्या चोचीत चादरा घाली. मासा मोठा असला तरी तो सारे पिलांना मिळून खात. आई त्यांच्याकडे पाहत राही. जो मस्ती करी त्याला चोचीने फटका मारी. प्रत्येक पिलाला त्याच्या वजना इतके मासे रोज लागत. ती मोठी खादाड होती. खंड्या खाडी नदीवरून मासे पकडून आणता आणता दुबळा झाला. हे जेव्हा तिच्या लक्षात आले तेव्हा ती देखील जवळपासच्या डबक्यातून मासे, बेडकी आणि खेकड्यांची पिले धरून आणी. कधी टोळ तर कधी तुडतुडे पकडी. पिलांना चारे. पिलांना नुकतेच पंख फुटू लागले होती. ती बिळाच्या रुंद तोंडाशी बसून आपल्या आईबापाची वाट पाहत. कधी तो मासा घेऊन येई, कधी ती चोचीत खेकड्यांचे पिलू, जिवंत पिलू घेऊन येई. एकदा खेकड्याचे पिलू तिने पिलांजवळ पुढे ठेवले. तसा तो खेकडा बिळात तुरतुरू धावू लागला. तशी ती पिले घाबरली. त्याला कोणी चोचीत लावेना. तेव्हा त्यांची आई मदतीला धावली. तिने खेकड्याला चोचीने मारली. तेव्हा कुठे त्या पिलांना खायला चोच पुढे केल्या. नाना प्रकारचे भक्ष्य कसे खावे याची ती जणू त्यांना धडे देऊ लागली. एकदा आईबरोबर पिले घरट्याच्या तोंडाशी बसली असता तिने आकाशात उडणाऱ्या बहिरा ससाण्याची सावली पाहिली. लागोपाठ त्याचा कर्कश आक्रोश ऐकूला आला. लगेच तिने पिलांना बिळात रेटले. स्वतः देखील घाबरून तिने बिळात प्रवेश केला होता, कारण बहिरा ससाना त्यांचा शत्रू होता. आता पिलांना पंख फुटली. दुबळ्या पंखांनी फडफड करत ती समोरच्या फांदीवर जाऊन बसत. एकदा एकामागून एक पिले बाहेर पडून त्या फांदीवर हारीने बसली. मोजली तर ती 7 होती. आता ती रंगरूपाने आईबापासारखी दिसू लागली. ती समोरच्या निळ्या आकाशाकडे पाहत होती. तोच आभाळाच्या पार्श्वभूमीवर त्यांना बहिऱ्या ससाण्याची सावली दिसली. लगेच उंच आकाशातून त्याचा आवाजही पिलांच्या कानी पडला. तशी ती झपाझप एकामागून एक घरट्यात गेली. यातील एक पिलू दुबळे होते. घरट्यातून उडत समोरच्या फांदीवर जाताना त्याची झेप चुकून त्या ओढ्याच्या पात्रात पडते. परत उडून घरट्यात जाण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु त्याला ते जमले नाही. भावंडे त्याच्या असहाय्यतेकडे पाहत होती. शेवटी ते थकून झुडपाच्या सावलीत निश्चित पडून राहिले. त्यात एक घोरपड त्या झुडपाच्या दिशेने येत होती. ती आपल्या द्विजिभेने मुंग्या खात खात जात होती. इतक्यात तिला झुडपातले पिलू दिसले. ती सावध झाली. पुढच्या 2 पायावर ताठ उभे राहून त्याच्याकडे पाहत होती. तो प्राणी पाहून पिलाला राक्षसाची आठवण झाली असावी. क्षणातच घोरपडीने त्याच्यावर झडप घेऊन त्याचा घास घेतला. घाटातील पिले ते दृश्य गर्भगळीत होऊन पाहत होती. त्यांना वाटू लागली, आई बाबा अजून का येत नाहीत. इतक्या दूरून त्यांचा आवाज ऐकू आला. आई बाबा घरट्याकडे उडत येत होते. ते दोघेही बिळासमोरच्या फांदीवर बसले. घरट्याच्या तोंडाशी त्यांना 6च पिले दिसली. काय घडले हे त्यांना जाणवले. इतक्यात त्यांनी समोर घोरपड जाताना दिसली. किलकिलाट करून त्या 2 पक्ष्यांनी सारे जंगल डोक्यावर घेतले. खंजिरेसारख्या चोचीने त्यांनी घोरपडीवर हल्ला चढविला.
घोरपड पाचोळ्यातून सरसर आवाज करत एका वेळात नाहीशी झाली. घोरपडीला इथल्या कोवळ्या पिल्लांचा सोगावा लागला होता. परत केव्हाही येऊन तिने एकेका पिल्लाला घट्ट केले असते म्हणून पिल्लांच्या आईबाबांनी ठरवले की इथले घरटे आता सोडायले पाहिजे. ती पिल्लेही खूप भ्याली होती. दिवसामागून दिवस जात होते. पिल्लांना उडायला येऊ लागले तसे त्यांनी घरट्याचा त्याग केला. इथे पक्ष्यांच्या आईबापांचे कर्तव्य संपले होते. माणसाप्रमाणे पक्षी आपले पिल्ले जन्मभर सांभाळत नाहीत. पिल्लांना जन्म दिला, त्यांना वाढवले, पंख फुटून त्यांची घरटे सोडली की त्यांचा त्याग करतात.